येऊ? अरे प्लीज या. परमिशन काय घेताय? सहज आले होते जरा गप्पा मारायला. बसा ना. काही स्पेसिफिक बोलायचंय का तुम्हाला? तुझा वाढदिवस येतोय असं ऐकलं मी. हो. हो. आता तू आणि दादानी काही बाळाचं प्लॅनिंग केलंय का? म्हणजे विचार करताय का असं? कारण आता आपलं वय वाढत चाललंय ना. आत्ताच्या आपल्या या वयात आहेत ना गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होत जातात ग. आणि तू आणि दादा तर काय झालं? तू ऑफेंड झाली आहेस का? आपली काय चाललंय तुझं? वहिनी आहे तुझी, मानाने मोठी आहे ती, असं बोलतात का तिच्याशी? असतील ना त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम्स, तुला शोभत नाहीये. मम्मा मी फक्त डिस्कस केलं आणि आपल्या ओळखीचे मोठे डॉक्टर्स आहेत ना. हे बघ स्वानंदी, तू त्यांना जाऊन हवं तर भेट, सगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन मिळतं. आप्पे, हा विषय असा डिस्कस करण्याचा नाहीये. तुझा ऐक ना आधी. ओके फाईन. स्वानंदी सॉरी तुला वाईट वाटलं असेल तर. चला बाबा, 4 दिवस सुखाचे संपले ग बाई, संपले आता. भांडण तंटा मुक्त सरपोतदार कुटुंब ही टॅगलाईन आता विरली. आता आपल्या बाईसाहेब आल्या आहेत. आता काय, आता त्यांचं वागणं मला पटणार नाही, माझं वागणं त्यांना पटणार नाही. मग ती काहीतरी बोलेल, मग मी काहीतरी बोलेल, मग आम्हाला दोघींना राग येणार आणि मग भांडण 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 असं भांडणांचं ना फुल. तुला काही एवढी लाळगोटेपणा करत होती तिच्यामुळे थोबाडीत मारलाय तिनं, थोबाडीत तुझ्या. कळलं का? सारखी आपली गडगड 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 बोलते तिच्या बरोबर. अरे यार सोड ना, तू कशाला इतकं प्रेशराईज करतेय स्वतःला. जाऊ दे ना, तू हा फोटो बघ ना. त्यापेक्षा नंदनाचा फोटो आहे लास्ट इयर तिचा बर्थडेचा. तू कशाला बघतेस तू? अगं कारण तिचा बर्थडे येतोय ना. हा मग काय, तू याचा विचार कर की तिचा बर्थडे कसा सेलिब्रेट करायचा, किती तिला छान स्पेशल फील होईल, असं काहीतरी करू शकतो आपण. हा असा विचार. डोक्यावर पडली आहेस का? नंदुताईचा वाढदिवस आता इथे कसा साजरा होणार? ती गेलीये तिकडे राजवाड्यांच्या राजमहालात. मग या वर्षापासून तिचा वाढदिवस तेच साजरा करतील की नाही? ओ हा मूर्ख. त्यांना माहिती असेल का की नंदुताईचा बर्थडे वगैरे? नाही माहिती मला. मग एक काम कर, त्यांना फोन करून सांग तिचा बर्थडे म्हणून. म्हणजे काहीतरी प्लॅन करतील तिच्या बर्थडेला छान. तुला मोठा पुलका आलाय ग राजवाड्यांचा. अगं, मोठा पुलका ग बाईस. त्या आपलं काम कर, जा चल जा चल जा. नंदिनीची वाढदिवस दिली जाते का? आता तुझा फोन कर. मी नाही करणार, जा फोन कर म्हणे. फोन कर जा ना. मी कशाला करू? मी नाही करणार फोन. त्या दिवशी नवऱ्यासमोर माझी बाजू नाही घेतली तिने. उलट मलाच बोलली, यापुढे माझ्या घरामध्ये पाऊल सुद्धा ठेवू नको हो. असं बोलतात का आईला? किती लागलाय माझ्या जीवाला. ती नाही फोन करणार, जाऊ दे. आपला आनंद खूप टेन्शन मध्ये आहे सध्या. पैशाची गरज आहे त्याला, म्हणून लोन साठी काहीतरी कुठेतरी अर्ज करत होता. काय साधारण 25-30 लाखाची. प्लीज खरंच कर त्याला मदत. हां, एक काम करा, आनंदच्या अकाउंटला तातडीने 30 लाख रुपये ट्रान्सफर करा. हां. समर, काय रे? का केलंस तो असं? काय केलं? माझ्या अकाउंटला तू 30 लाख रुपये ट्रान्सफर करायला सांगितलेस? नाही, मी नाही. खोटं बोलू नको समर, तूच सांगितलेस. कारण तुझ्या परमिशन शिवाय असे कुणी आपल्या ऑफिसमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकत नाही. स्टँडर्ड प्रोसिजर आहे आपले, राईट? बरं केले, काय म्हणणं आहे? का? का म्हणजे गरज होती तुला. एक मिनिट, तुला कोणी सांगितलंय? निकिताने सांगितलं? हे, ती कशाला सांगते? एक नंबरची आतल्या गाठीची आहे ती. मग कोणी सांगितलं? हे बघ आनंद, कोणी सांगितलंय महत्वाचं नाहीये. तुला गरज आहे, अडचणीत असते जास्त महत्वाचं आहे. तुला मित्र म्हणून मला सांगता येत नाही? नाही. का? नाही वाटलं. समोर तुला खूप चांगलं माहिती की मी मैत्रीत व्यवहार आणत नाही. म्हणूनच मी तुला विचारत बसवणे, मी डिरेक्टली ट्रान्सफर केले. विचारलं असतं ना तर नाही नाही म्हणत राहिला असतास. अरे पण का? हे मी तुझ्यासाठी केलं नाही आनंद, तुझ्या मुलांसाठी केलंय. तू स्ट्रेस मध्ये असताना ते घरात आनंदी राहू शकतील का?
जा आता, बोलत बसू नकोस. जो काही प्रॉब्लेम असेल तर सॉल्व्ह कर. मी हे पैसे नाही घेऊ शकत. आनंद, नाही अरे लोन म्हणून घे. तुझ्याकडे पैसे आले की परत कर मला. समर प्लीज समजून घे. आपल्या मैत्रीत व्यवहार आणू नकोस. मला तू नकोय. आणि एक मिनिट, बॉस म्हणून मला तुझे उपकार नकोय, त्यामुळे मी ते पैसे नाही घेऊ शकत. उपकार? उपकाराची भाषा करतोस तू? बरं मला सांग तरी, एवढी काय अडचण आहे? मित्राला सांगू शकत नाहीस तू? जाऊ दे ना यार. ठीक आहे, मी निकितालाच विचार. नाही थांब, मी सांगतो. काही नाही, नवीन फ्लॅट बुक केलाय. आधीचा फ्लॅट कमी पडतोय. आपण होम लोनची व्यवस्था झाली आहे. फक्त डाऊन पेमेंट करण्यासाठी मला पैसे हवे. ते मी पर्सनल लोनसाठी अप्लाय केले, ते होईल. आनंद, पर्सनल लोन? तुला माहिती आहे ना पर्सनल लोन साठी केवढं व्याज घेतात ते? वेळा आहेस ना तू? अरे त्यापेक्षा मी दिलेले पैसे वापर, तुझं डाऊन पेमेंट कर. हवं तर व्याजाने पैसे मला परत दे. बस, हा व्यवहार आहे. याच्यात मी मैत्री आणत नाहीये. व्यवहार म्हणून बघ ना. नाही, तुला माहिती आहे माझी काही तत्व आहेत. मी हे पैसे नाही घेऊ शकत. हे पैसे मी तुला रिटर्न करणार आहे. बस. बालिशपणा काय करतोस? हे बघ, तू जर रिटर्न केलेस ना ते मी परत ट्रान्सफर करेन. मग मी परत तुला रिटर्न करेन. मी परत रिटर्न करेन. माझी तत्व आहेत, मी त्यावर ठाम आहे. हे ठरलंय. मी ते पैसे तुला रिटर्न करतोय. बस. आनंद, आनंद, वाईट वाटलं ना खूप तुला? इट्स ओके. ऍक्च्युली अप्पी पण ना मैत्रीण म्हणून बोलायला आली तुझ्याशी, आणि नको ते, पण तिच्या वतीने मी सॉरी म्हणते तुला. कसं आहे, अप्पीचं लग्नही खूप लहान वयात झालं ना, आणि तिला दिवसही पटकन गेले. त्यामुळे सासरी तिचं किती कोड कौतुक झालं तुला सांगते. आणि इथे माहेरपणाला आल्यावर आम्ही तिला अगदी पाय जमिनीवर पण ठेवू दिला नाही. खूप लाड गेले तिचे. त्यामुळे तिला असं वाटत असेल की तुलाही तसं मिळावं म्हणून कदाचित बोलली असेल. पण चुकीचंच बोलली ती. आय एम रिअली व्हेरी सॉरी. फार मनाला लावून घेऊ नकोस हं. आणि हो, मुलांच्या बाबतीत आमच्या घरातून काहीही प्रेशर नाहीये. कसं आहे, आता आमच्या वेळेसारखं राहिलेलं नाही ना की मूल झालंच पाहिजे वगैरे असं. सो इट्स ओके. आणि कसं आहे, आमच्या आई पण तशा पुढारलेल्याच आहेत. काही त्या फार असं म्हणणार नाही की मूल झालं पाहिजे वगैरे असं. त्यांच्या बाबतीतही तू एकदम रिलॅक्स्ड राहा. कसं आहे, आता राजवाड्यांच्या घराण्याचा वारस कोण? म्हणजे समरचा बिझनेस पुढे कोण बघणार असं वाटेल आता सगळ्यांना. पण ठीक आहे ना, आमचं काहीही म्हणणं नाही. तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला माझा फुल सपोर्ट आहे. सो यू टेक युअर टाइम. तुम्ही घ्या तुमचा वेळ. आणि कसं आहे, बाळ होणं हे प्रत्येकाच्या नशिबात असतं असं नाही ना. इट्स ओके. म्हणणं मनाला लावून घेऊ नको. सोडून ते येते.